दिलेले आहेत। क्रेन आली आहे, मात्र किती वेळ लागेल, अंधार पडत चालला। तर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याचबरोबर जे मृत पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत, तर जे जखमी झालेले आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय। आणखी एक महत्त्वाची अपडेट, या प्रकरणात 38 जणांना वाचवण्यात यश आलंय, तर 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात दिली आहे। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देऊ असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। तर समिती बनवून प्रकरणाची चौकशी करणार असल्याचंही जिल्हाधिकारी यावेळी म्हणालेत। नागरिकांना घटनास्थळी न जाण्याचं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। तर 38 जणांना वाचवलं आणि यामध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। सोबत पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सर आहेत। सर, नेमका अपघात कशामुळे झालाय, किती लोक जखमी आहेत आणि किती लोकांचा मृत्यू झालाय? 3:30 वाजता डिझास्टर मॅनेजमेंट सेलमध्ये आमच्याकडे फोन आला होता की अशा प्रकारची दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे, पूल कोसळलेला आहे। त्याच्यानंतर इमिडिएटली आमचा महसूल विभाग, पोलीस प्रशासन विभाग या ठिकाणी पोहोचले। इथून एनडीआरएफची टीम एकदम जवळ होती 12 किलोमीटरवर, त्यांना इमिडिएटली या ठिकाणी पाठवला गेला होता। काही लोक या ठिकाणी पाणीचे जे प्रवाह आहेत ते बघायला आले होते आणि हा ब्रिज कोसळला आणि त्याच्यानंतर त्याचे सोबतच काही लोक जे ते पाण्यामध्ये गेले। आतापर्यंत आपण 38 लोकांना रेस्क्यू करू शकलेलो आहोत। त्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये आहे मॅक्सिमम जे लोक आहेत त्यांना किरकोळ स्वरूपाचे चोट लागलेली आहेत आणि अनफॉर्च्युनेटली 2 लोकांची मृत्यू झालेली आहे। एक मनुष्य जे आहे त्याची परिस्थिती थोडी गंभीर आहे, पण ते उपचाराखाली आहेत आणि बाकी कोऑर्डिनेशनमध्ये या ठिकाणी काम चालू आहेत। 163चे आदेश, जे बंदीचे आदेश आहेत ते आपण 10 दिवस आधीच या ठिकाणी काढलेले होते। आवाहन पण केला होता की पर्यटकांनी अशा प्रकारचे जे सेन्सिटिव्ह स्पॉट्स आहे, ज्या ठिकाणी अशा प्रकारची दुर्घटना होऊ शकते त्या ठिकाणी जाऊ नये, त्याची अंमलबजावणीसुद्धा आपण चालू केलेली होती। आणि बाकी याच्या जवळच दुसरा जे एक PWDचा दुसरा ब्रिज मंजूर आहे, त्याचाही वर्क ऑर्डर याच्या आधीच 10 जूनला झालेला आहे, त्याचे आता काम चालू होते। ज्या लोकांची मृत्यू झालेली आहे त्यांना शासनाच्या तर्फे 5 लाखाची मदत दिली जाईल असा डायरेक्शन आम्हाला CM सर आणि DCM सरांचे आलेले आहे आणि जे लोक उपचाराखाली आहेत त्यांना 100% उपचार शासनाद्वारे दिला जाईल। सर, महत्त्वाचा अंदाज येत नाहीये की यामध्ये पूल पडल्यानंतर किती लोक वाहून गेलेले आहेत, शोधकार्य देखील चालू असल्याचं दिसतं। तेच आहे की आतापर्यंत जे लोक अडकले होते, बाहेर आपल्या समोर दिसत होते, त्या सर्वांना आपण रेस्क्यू इमिडिएटली केला। कारण काय की तीनही टीम, महसूल विभागाची टीम, पोलीस प्रशासन आणि NDRF एकदम इमिडिएटली पोहोचले आणि म्हणून आपण 38 लोकांना वाचू शकलो आणि 2 लोकांची अनफॉर्च्युनेटली मृत्यू झाली। आता आपला शोध चालू आहे की काही लोक वाहून गेलेले आहे का, ज्याची अजून बॉडी किंवा ते जिवंत परिस्थितीमध्ये खाल आहे का, तर त्यासाठी अजूनही आमच्या जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते चालू राहतील जेव्हापर्यंत आम्हाला असं वाटत नाही की 100% खात्री झालेली आहे की अजून कोणी अडकलेला नाही आहे किंवा कोणाची अनफॉर्च्युनेटली मृत्यू होऊन सुद्धा डेड बॉडी अडकलेली नाही आहे, तेव्हापर्यंत आमची हा कारवाई कंटिन्युअसली चालू आहे। सर, किती जवान या ठिकाणी काम करतात, नेमके NDRFच्या किती टीम्स आहेत किंवा SRPFच्या पोलिसांच्या किती टीम्स आहेत? NDRFची कंप्लीट टीम या ठिकाणी आहे, पोलीसच्या कंप्लीट एक टीम या ठिकाणी आहे, महसूल विभाग आहे, पोलीस प्रशासन आहे आणि जवळपास 200 ते 250 लोक या ठिकाणी सध्या कार्यरत आहे, रेस्क्यू ऑपरेशनमध्ये काम करत आहेत। पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश काढले होते तरी देखील मोठी गर्दी झाली, पूल कोसळला, दुर्घटना झाली, मग याला जबाबदार नेमकं कोण आहे? बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी आहे। आम्ही आदेश काढला होता, आदेश काढल्यानंतर आम्ही स्वतःही सर्व पर्यटकांना आवाहन केला होता की अशा पद्धतीने जेव्हा पाऊस जास्त असतो तेव्हा अशा प्रकारची घटना आधी पण आपले पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे आणि त्याचा विचार करूनच आपण हा आदेश काढला होता की यावर्षी पाऊस जास्त आहे आणि त्याच्यामुळे हा परिसरात जाणे टाळावा आणि त्याची काळजी घेऊनच आपण हा आदेश काढलेला होता। मी स्वतः याच्याबद्दल आवाहन केला होता। तर अजूनसुद्धा मी सर्व पर्यटकांना आवाहन करतो की पावसाच्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणीचा प्रवाह जास्त असतो त्याचा मी नाव टाकून आदेश काढलेला आहे, त्या आदेशाचं पालन करावा, अशा प्रकारचे पर्यटनाच्या ठिकाणी जाणे टाळावा। आणि दुसरी गोष्ट जी आहे की याच्याबद्दल प्रशासनाच्या स्तरावर सुद्धा काही निष्काळजीपणा झालेला आहे की त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही एक टीम गठीत करून त्याची सखोल चौकशी करणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला असा निर्देश येतील की काही प्रशासनाच्या द्वारे सुद्धा काही चूक झालेली आहे, कारण त्याची चूक झाली असेल त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल। नक्कीच आपण पाहतोय की या घटनेला जबाबदार जर प्रशासनातील काही अधिकारी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल, अशा प्रकारची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, मावळ।